नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर सकाळचं माझं 8:30चं सेशन असतं, कारण सगळे डब्बे-डुब्बे सगळ्या गोष्टी आटोपल्यानंतर असं छान रिलॅक्स माइंडने आपल्याला करता यावं. तर म्हणून मी हे 8:30चं सेशन जॉइन करते. आणि तुम्ही जेव्हा जॉइन कराल ना, एक म्हणजे असं ॲडव्हर्टाईज म्हणून मी अजिबात नाही सांगत आहे, पण खरंच खूप मस्त आहे. खरंच, की रोज काहीतरी वेगवेगळं तुम्हाला शिकायला मिळतं आहे. कधी अप्पर बॉडी, कधी लोअर बॉडी. आज काय आहे बघा त्यांचं, आज कोर अँड लाफ्टरवरती आहे. म्हणजे ज्या गोष्टींचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही, तर अशा गोष्टी त्यामध्ये छान घेतात. आता सुरुवातीला छान प्रार्थना घेतात, त्याने वातावरण अगदी वेगळं होऊन जातं. आणि सकाळ जर आपली अशी फ्रेश झाली ना, तर आपला संपूर्ण दिवस खूप छान असा बोलतात ना, की ताकदवर, एनर्जाइज आणि खूप फ्रेश असा आपल्याला वाटतो. आणि काहीतरी आपण सकाळी उठल्यानंतर किंवा सकाळची सुरुवात आपण काहीतरी छान प्रोडक्टिव्ह करतोय, हे आपल्याला आपण आपल्या मेंदूला, आपल्या माइंडला आपण सांगतो आणि त्याच्यामुळे आपला पूर्ण दिवस छान जातो. तर आता माझं सेशन चालू झालंय. चला. Let's start our session with the practice of gratitude. सेशन की शुरुआत कृतज्ञता के भाव के साथ करेंगे. मेंटली से थैंक यू टू एनी 3 people. कोई भी 3 लोगों को मन ही मन धन्यवाद दे सकते हैं. Find out smallest of the reasons to say thank you to. एकदम छोटी छोटी बात पे भी थैंक यू बोलने लग जाओ, तो हमारा मन और हमारा ब्रेन ट्रेन हो जाएगा कि छोटी छोटी बात में भी वो पॉजिटिव चीजें दिखेगा. तो ये प्रैक्टिस है. इट्स अ प्रैक्टिस दैट वी हैव टू डू. इट डज नॉट हैपन ऑटोमेटिकली. यू हैव टू ट्रेन योर ब्रेन फॉर इट. फॉर ऑल द गुड थिंग्स यू हैव टू ट्रेन. फॉर ऑल द रैंडम थिंग्स लाइक वॉचिंग सोशल मीडिया, उसमें ट्रेनिंग जरूरत नहीं होती है, बट अच्छी चीजें करने में ट्रेनिंग चाहिए. With a smile on our face, let's get ready for the prayer. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिं प्रणतोऽस्मि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. Okay, take a deep breath in and one more time. Come on, breathe in, hold it, and laugh it off. One last time. Take a deep breath in again. And take your hands up and okay, let's all stand up. Welcome to Thursday. Keep that smile on your face. Even if it is fake, doesn't matter. We will start with some music and movement.
तर ही जी तुम्हाला धावपळ दिसते तर ह्याला कार्डिओसुद्धा म्हणतात किंवा वॉर्मअपसुद्धा म्हणतात, की सुरुवातीला एक्सरसाइज करायच्या आधी आपल्या शरीराला थोडंसं गरम करण्याची गरज असते आणि प्लस तुमच्या हातापायांची मूवमेंट होणंसुद्धा तेवढं गरजेचं असतं. तर तुम्ही कितीही डाएट करा, कितीही एक्सरसाइज करा, तरीही तुमचं वजन कमी होत नाही आहे, मग हा व्हिडिओ ना तुमच्यासाठीच आहे. तर मी जे सांगणार आहे ना, वजन कमी करण्याचे असे उपाय सांगणार आहे तुम्हाला, की तुम्ही हे घरच्या घरी करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की कुठलंही असं हार्ड असं क्रॅश डाएट नाही आहे, महाग सप्लिमेंट्स नाही आहेत. फक्त आपल्या योग्य सवयी आपल्याला आपलं वजन खूप छान प्रकारे कमी करू शकतात. तर माझं असं सकाळचं सध्या रोजचं एक्सरसाइजचं रुटीन आहे. तुम्ही वॉक करा. वॉकने सुद्धा म्हणजे चालायला जा, त्याने सुद्धा वजन कमी व्हायला खूप मदत होते. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की काही लोकांचं जेनेटिकली असतं, म्हणजे तुमचे आई, आजोबा वगैरे ह्यांचं जसं शरीर असेल ना, तसंच तुमचं शरीर असतं. तर त्याच्यामुळे अगदीच खूपच काही जणांना खूप मेहनत केलं तरी पण वजन कमी होत नाही. तर ते अनुवांशिकसुद्धा असतं. तर त्याही गोष्टींचा तुम्ही विचार करा. तसंच दिवसभर बसून राहणं, जंक फूड खाणं, कोल्ड ड्रिंक्स पिणं, कमी झोप घेणं, स्ट्रेस आणि कमी फिजिकल तर आता ॲक्टिव्हिटीज. जस्ट माझं सेशन संपलं. 8:30ला चालू होतं. 9:20, 9:21 पर्यंत संपून जातं. म्हणजे खूप जास्त स्ट्रेच पण होत नाही. कधी-कधी बघा आपल्याला खूप जास्त वेळ पण घेतला ना तरी बोर होतं, कंटाळा येतो. तर त्यांचं खूप शॉर्ट पिरियडसाठी आहे, जे आपण शिकतो. जर तुम्हाला एक्स्ट्रा करायचं असेल, तर तुम्ही घरी पण नंतर पण करू शकता. तुमचं सेशन संपल्यानंतर सुद्धा करू शकतो. काही गोष्टी आपण शिकून घ्यायच्या आणि मग नंतर करायच्या. समजा दिवसाचं आपलं कुठलं सेशन त्याच्यामधून मिस होत असेल, सकाळी कधी जमत नसेल काही कारणांमुळे, तर तुम्ही संध्याकाळीसुद्धा सेशन्स आहेत, संध्याकाळी करू शकता. तुम्ही म्हणाल ही सारखं सारखं काय हेच दाखवते, तर हे प्रमोशनसाठी नाही दाखवत आहे. मला माहिती आहे की खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी ज्या आहेत, ताई, मावशी, आजी म्हणा, सगळ्याच, की ज्या खूप साऱ्या वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त आहेत. आणि आजाराचं जे मूळ कारण आहे ना, ते हेच आहे की आपण जे व्यायाम आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. आपण दिवसभर नुसतं घरातल्याच गोष्टी किंवा ऑफिस वगैरे ह्या गोष्टींमध्येच इतके अडकलेलो आहे. म्हणजे जो पैसा कमवण्याच्या मागे आपण इतकी धावपळ करतोय, तो पैसा नंतर आपण हॉस्पिटल्सला आणि डॉक्टर्सला देतोय. परत मेंटली, फिजिकली जे आपण त्रास सहन करतोय ती वेगळी गोष्ट आहे. तर म्हणून दिवसातले काही क्षण किंवा काही वेळ जर तुम्ही असं स्वतःसाठी दिलात ना, तर नक्कीच ह्या सगळ्या गोष्टींतून तुम्ही बाहेर पडालच, पण तुमचं फ्युचरसुद्धा खूप हेल्दी होईल, खूप चांगलं होईल. आपल्या मुलांसाठी आपण जे करतोय, तर त्यांच्यासाठी आपण हेल्दी पण तर राहिलं पाहिजे. आता बघा आपले आई-वडील आहेत. आज आपण 30-40 वर्षाचे होत आलो, तरी ते आपल्यासोबत स्ट्राँगली उभे आहेत. कारण त्यांची ती जुनी हाडं आहेत, त्यांचं जुनं खाणं आहे. पण आता जे सगळं हायब्रिड आलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला कळतंय की आता जो लाईफ स्पॅन आहे, तो खूप कमी झाला आहे. पण तो भले जरी कमी झाला असेल, पण तरी आपण आपल्या या डेलीचं जे रुटीन आहे, जे एक्सरसाइज आहेत, ज्या सगळ्या योगा आहेत, त्याच्यामुळे आपण ते रिव्हर्स करू शकतो. असं नाही आहे की आपल्याला फक्त ह्याच फेजमध्ये राहायचं आहे. तर म्हणून आपल्या मुलांसाठी, आपल्या स्वतःच्या फ्युचरसाठी, म्हणजे मला तरी असं वाटतं की जितकंही आयुष्य असू दे, पण कोणावर डिपेंड राहता कामा नये. मला जोपर्यंत मी जिवंत आहे ना, तोपर्यंत माझी सगळी कामं मला स्वतःला करता आली पाहिजेत. हा माझा ह्याच्यामागचा हेतू आहे. आणि तुमच्या बाबतीतसुद्धा तुम्ही हेच विचार करा, की फक्त शॉर्ट पिरियडसाठी नाही, तर लाँग पिरियडसाठी मला माझी हेल्थ चांगली ठेवायची आहे, व्यवस्थित ठेवायची आहे. आणि त्यासाठी आपण हे रेग्युलर करणं, डेली करणं खूप महत्त्वाचं आहे. काही जणं फक्त बघतात, इन्स्पायर होतात, मोटिवेट होतात, मग तेवढ्या वेळापुरतं करतात, परत सोडून देतात. तसं नका करू. स्वतःला स्वतः मोटिवेट करायला शिका. आता जे आज मी तुम्हाला जे वजनाच्या बाबतीत ज्या गोष्टी सांगणार आहे, की कुठलाही आजार जो सुरू होतो ना, तो तुमच्या वजनापासूनच सुरू होतो. जेव्हा आपल्या शरीरामध्ये वजन वाढायला लागतं, मग तेव्हा सगळीकडे इकडे-तिकडे फॅट्स जमा व्हायला लागतात. तर म्हणून सगळ्यात पहिलं जे काम करायचं आहे, ते तुम्हाला तुमच्या वजनावर करायचं आहे. तर म्हणून मी कसं काय-काय स्टेप्स फॉलो करते त्याच्यासाठी, खाण्यापिण्याच्या काही गोष्टी फॉलो करते, तर त्या मी तुम्हाला शेवटी थोड्या-थोड्या गोष्टी ज्या मला माहिती आहेत. मी काही कोणी डॉक्टर नाही आहे किंवा मी कोणी काही स्पेशालिस्ट नाही आहे. पण जे मी रेग्युलर रुटीनमध्ये करते आहे. आता आधी थोडंसं वजन वाढलं होतं मध्ये. तुम्ही व्हिडिओजमध्ये वगैरे पण बघितलं असेल. वजन तेवढं वाढलेलं नाही आहे, पण पोटाचा जो भाग आहे ना, तो आपला वाढत जातो. म्हणजे आपले जे पण फॅट्स आहेत, ते पोटाच्या इथे जमा होतात.
आणि तिथूनच आजारांची सुरुवात होते. तर म्हणून ते आपल्याला वेळेत कंट्रोल करता आलं पाहिजे. तर म्हणून काय काय अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तुम्ही एकदा सवय लावली ना तर म्हणजे रोज करायला लागले, आपोआप तुम्हाला सवय लागते. तुम्हाला त्याच्यासाठी वेगळं असं विचार करण्याची किंवा खूप मोठ्या काही गोष्टी करण्याची अजिबात गरज पडत नाही. तर चला आता मी आवरते. पहिले आता बघा, आता माझं झालं ना सेशन, की मी झाडांना पाणी घालते आणि माझे झाडं इतके आहेत की जवळपास अर्धा तास मला पाणी घालण्यामध्ये जातो आणि त्यामध्ये एक माझी वेगळी नवीन म्हणजे एक वेगळी पायांची जी आहे हालचाल एक्सरसाइज ती होते. तर अशी घरातली पण जी आपली कामं आहेत त्याने सुद्धा आपली बरीच हालचाल होते, बरीच एक्सरसाइज होते. पण जे ऑफिस गोईंग आहेत, जे कंटिन्यू खूप वेळ बसून राहतात, बसून ज्यांचे कामं आहेत, तर त्यांना पुढे जाऊन खूप साऱ्या आजारांना फेस करावं लागतं. माझे पण जे पाठीचे वगैरे जे त्रास म्हणजे आहेत सुरू झालेले, तर ते सगळे त्याच्यामुळेच झाले. जे ऑफिसमध्ये कंटिन्यू बसणं वगैरे ह्याच्यामुळेच सुरू झाले होते. पण ते आता मला ओव्हरकम करायचे आहेत, मला त्याच्यातून बाहेर निघायचं आहे. तर म्हणून मी ह्या गोष्टी करते आणि तुम्हीसुद्धा नक्की करा. तर चला पहिले झाडांना पाणी घालते आणि मग त्यानंतर पुढचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. चला. तर खाण्याच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर सगळं तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मला सांगता येणार नाही. पण सगळ्यात पहिली गोष्ट की म्हणजे गोड, मी खूप खूप कमी प्रमाणात गोड खाते, खूप कमी प्रमाणात. आणि त्याच्यामुळे साखर खूप कमी पोटात जाते. चहा फक्त मी घेते दोन्ही वेळेचा, त्यामध्ये पण साखर कधी घालत नाही, कधी खूपच कमी घालते. पण आता सध्या मी जे रेग्युलरली फॉलो करते ना, ते म्हणजे की हे ओट्स. ते पण मी दुधात बनवत नाही, प्लेन पाण्यामध्ये बनवते. त्यामध्ये जी माझी मॅजिकल पावडर आहे ती मी टाकते आणि लवकरच मी तुम्हाला ती पावडर कशी बनवायची ते पण सुद्धा सांगेन. आणि त्या पावडरमुळे ना या ओट्सला खूप मस्त टेस्ट येते, म्हणजे अशी पेज कशी बनते तशी पेजेसारखी टेस्ट येते. खायला पण इझी असते, बनवायला इझी असते आणि सगळ्यात महत्त्वाचं की याच्यामधून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी मिळतात. बघा, तुमच्या खाण्यामध्ये ना प्रोटीनचा जास्त समावेश करा, ज्याच्यामुळे काय होतं, आपलं पोट जास्त वेळ भरलेलं वाटतं. नाहीतर मग सारखं भूक लागते आणि आपण सारखं काही नाही काही खात राहतो. म्हणून आपल्या डाएटमध्ये ना, समजा तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही अंडी घेऊ शकता, चिकन घेऊ शकता. समजा तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर दूध, पनीर, डाळी, हे खूप सारे प्रोटीनचे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, जे तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये, जेवणामध्ये त्याचा समावेश असला पाहिजे. तसंच हे लाडू मी तुम्हाला मागच्या वेळेला दाखवलं होतं, की यामध्ये ना सगळ्या प्रकारच्या सीड्स, ड्रायफ्रूट्स, खजूर, याच्यामध्ये कुठलंही साखर किंवा गूळ कसलाही वापर केलेला नाही आहे. तर हा एक लाडू आणि माझं जे ओट्स आहे ते किंवा काही जो नाश्ता असतो तो, तर ही माझी सकाळची अशी हेल्दी सुरुवात असते. आणि त्यामुळे खरंच आहे की भरपूर वेळ ना मला पोट असं फिलिंग वाटतं, असं लगेच भूक लागत नाही. तर अशा प्रकारे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत, म्हणजे प्रत्येक गोष्ट जी सुरू होते ना ती ॲक्च्युली खाण्यापासूनच होते. म्हणजे तुमचा जो डाएट असतो आपला, तर त्या डाएटमध्ये तुमचा 80% तुमचा खाण्याचा भाग असतो, म्हणजे तुमचा आहार असतो आणि 20% फक्त तुमचा जो व्यायाम, एक्सरसाइज ह्याचं प्रमाण असतं. कारण जर आपण खूप म्हणजे बारीक व्हायचं आहे म्हणून भरपूर सारखा व्यायाम करत राहिलो तरी होणार नाही आहे. तुमचे ते शरीर आणखीन कमकुवत होत जातं. त्याला तशाच प्रकारचा आहाराची सुद्धा गरज असते. पहिली गोष्ट तर की डायरेक्ट वेट लूजिंग करण्यापेक्षा पहिले तुम्ही चेक करा की तुमचं वय किती आहे, तुमच्या वयाच्या मानाने तुमची हाईट किती आहे आणि मग तुमच्या हाईटच्या मानाने तुमचं वजन किती आहे. आणि हे कसं चेक करायचं की आपलं वजन बरोबर आहे का, कमी आहे का? असं तर नॉर्मली आपल्याला पण कळतं. आता मला थोडंसं पण वजन वाढलं ना तरी मला लगेच जाणवतं की माझं वजन वाढलं आहे. कारण पोटाचा जो घेर आहे ना तो सगळ्यात पहिले बघा वाढायला सुरुवात होते आणि मधल्या काही काळामध्ये ना माझं पोट खरंच वाढलं होतं आणि मी लक्षही देत नव्हते, दुर्लक्ष चाललेलं, खूप आळशीपणा. पण आत्ता हळूहळू जेव्हा काही गोष्टी समजत आहेत तर तेव्हा पहिलं जे काम सुरू केलं आहे ना, म्हणजे वजन जसं जसं कमी होतं ना तसं आपोआप पोटाचा घेरसुद्धा कमी व्हायला लागतो. पण तो लगेचच होत नाही. तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही. कुठलीही गोष्ट जी हळूहळू होते ना ती दीर्घकाळ टिकते आणि जी अगदी इन्स्टंट होते, तुम्ही पटकन काही औषधं खाल, पावडरी खाल, काही खाल आणि मग वजन कमी कराल, ते लगेच जेव्हा तुम्ही बंद कराल ना ते तर लगेचच तुमचं वजन वाढेल सुद्धा. तर म्हणून अशा गोष्टी करायला जाऊ नका. जे नैसर्गिकरित्या नॅचरली जे होतं ना ते खूप बेस्ट असतं. तर म्हणून मी जी गोष्ट घेतली आहे, मागवली आहे, ती मी तुम्हाला सांगते की हे आहे मशीन आहे वेट
आपण जे वेट मेजरमेंट करतो ना त्याचं मशीन आहे. ह्याच्यामध्ये स्मार्ट बॉडी फॅट स्केल पण काउंट होतं. तर मी का दाखवते, कारण मला हे बेस्ट वाटलं. ज्यांना घ्यायचं असेल त्यांच्यासाठी दाखवते. ह्याची काय ॲडव्हर्टाईज नाही आहे. हे सारखं सांगावं लागतं, कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की हे सगळे प्रमोशनल किंवा ॲडव्हर्टायझिंगचे प्रोडक्ट्स असतात म्हणून दाखवते. तर जी गोष्ट आता जवळपास 2 महिने झाले हे मी रेग्युलर वापरते आहे. आणि खरं सांगायला गेलं तर ही निष्ठाने मागवलं आहे आणि तिने तिच्यासाठी मागवलं होतं, पण मी पण ते यूज करते आता बऱ्यापैकी आणि खरंच उपयोग होतो. पहिले असं वाटायचं की नको मशीन कशाला घ्यायचं, मग आपण सारखंच वेट चेक करत राहू. नाही होत तसं. तुम्ही आठवड्यातून एकदाच तुमचं वजन चेक करा, कारण आज काय आणि उद्या लगेचच वजन बदलत नाही, त्याला थोडासा वेळ लागतो. तर म्हणून हे डॉक्टर ट्रस्टचं मशीन आहे ना खूप मस्त आहे. आणि कारण वेट चेक केल्याशिवाय तुम्हाला कसं कळणार, आणि प्रत्येक वेळी वेट चेक करायला तुम्ही बाहेर नाही जाऊ शकत. तर म्हणून आपल्या घरी एकदाच ही तुमची वन टाईम इन्व्हेस्टमेंट असेल. 17 वेळा तुम्हाला घ्यायची गरज पडणार नाही. तर एक मिनटं मी हे तुम्हाला ओपन करून दाखवते. तर ती पॅकिंग पण बघा कशी करून ठेवते, म्हणजे वापरते आणि त्यानंतर पुन्हा असं व्यवस्थित सगळं पॅक पण करून ठेवते. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये सेल असतात. जर आपण सेल घालून ठेवले तर मशीन चालू राहतं आणि आपले सेल लवकर संपतात. म्हणून मॅडमनी काय केलेलं आहे, सेल काढून ठेवलेले आहेत. तर हे अशा प्रकारचं वेटचं मशीन येतं. ह्याच्यामध्ये आपल्याला बॉडीचा मास जो आहे ते पण कळतं आणि ह्याला 3 वर्षाची वॉरंटीसुद्धा येते. डॉक्टर ट्रस्ट म्हणून आहे, मस्त आहे बघा अशा प्रकारचे. ते इथून आपल्याला ह्याच्यात सेल घालायचे असतात. साधे सेल आहेत काय, असे खूप जास्त महागातले नाही घातलेत, सिंपल सेल घातलेत. म्हणजे त्यांनी सुरुवातीला जे दिलेत तेच सेल आम्ही ह्याच्यात वापरतो आहे. आणि अशा प्रकारे आज तुम्हाला माझं वजन माहिती पडणार आहे की माझं वजन किती आहे. बघा सेल टाकले की हे लगेच चालू होतं. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. चला, मशीन इथे ठेवलं आहे, 0 केलेलं आहे आणि आता याच्यावर बघा वजन किती दिसत आहे, 58.60. 58.60 वजन दिसतं आहे. वजन तुम्ही बघितलं किती आहे, 58.60. आणि माझी जी हाईट आहे ती आहे 5.2. तर त्याच्या मानाने माझं जे वजन आहे ते व्यवस्थित आहे. तर तुम्ही म्हणाल कसं ओळखलंस तू की तुझं वजन व्यवस्थित आहे. तर तुम्हाला एकदम बेस्ट गोष्ट सांगते की माहीत नाही कोणी सांगितली असेल नसेल, पण मी ॲप्लाय करते की आपल्या मोबाईलमध्ये ना ChatGPT असतं. आता सगळ्यांकडे असेल हे AI ॲप आहे. याच्यामध्ये आपण खूप सारे प्रश्न, खूप साऱ्या गोष्टी आपण याच्यामध्ये विचारू शकतो. खूप छान प्रकारे तो आपल्याला उत्तरं देतो प्रत्येक गोष्टीची. नसेल डाउनलोड करून घ्या. तुम्हाला कळत नसेल मुलांना विचारा, मुलांकडून तुम्ही डाउनलोड करून घ्या. ह्याच्यामध्ये तुम्ही तुमची हाईट, तुमचं वय आणि तुमचं वेट म्हणजे वजन हे जर तुम्ही टाकलंत ना तर तुम्हाला बॉडी ते मास इंडेक्स म्हणून असं येतं. तर ते तुम्हाला दाखवतो. माझं ह्याच्यामध्ये 23 पॉईंट समथिंग येतं आहे. तर माझ्या एजनुसार आणि माझ्या हाईटनुसार माझा जो वजन आहे ते बरोबर आहे. म्हणजे थोडंसं अजून कमी झालं पाहिजे, 57पर्यंत पण आलं पाहिजे, पण ओके आहे तरी पण, म्हणजे अगदी जास्तही नाही आहे आणि कमीही नाही आहे. तर त्या याच्यानुसार 23 पॉईंट समथिंग माझं काहीतरी मास इंडेक्स येतो. तर त्याच्या हिशोबाने, आणि तो तुम्हाला सांगेलही की तुमचं वजन कमी आहे की जास्त आहे, तुम्हाला किती कमी करायची गरज आहे वगैरे, हे सगळं तो सांगतो. तर त्याच्यामुळे आता हे जे असे नवीन छान असे हे जे ॲप आले आहेत AIचे, तर हे नक्की वापरा. खूप युजफुल आहेत. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. घर बसल्या तुम्ही स्वतःच्या हेल्थची, सगळ्या गोष्टींची तुम्ही छान प्रकारे काळजी घेऊ शकता. तर ठीक आहे, आता मी तुम्हाला वजन सांगितलं की 58.60 माझं वजन आहे. तर मला अजून टार्गेट आहे की मला अजून कमी करायचं आहे. 57 किंवा 56च्या लेवलला मला ते न्यायचं आहे. कारण बघा सगळ्या आजारांची जी सुरुवात आहे ना ती वजनापासूनच होते. जेव्हा आपलं वजन वाढायला सुरू होतं तर तेव्हाच डायबिटीसचं प्रमाण, म्हणजे डायबिटीस व्हायला सुरू होतो. त्यानंतर जे पण आपले BP, त्यानंतर हार्टचे त्रास, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. तर काय गोष्टी मी स्वतः आता ॲप्लाय करते ते म्हणजे की बाहेरचं खाणं
अवॉइड करा. जितकं जमेल तितकं अवॉइड करा. मला माहिती आहे की बाहेरचं खूप आपल्याला क्रेविंग्स होतात बाहेरच्या गोष्टी बघून, आणि आता तर इतके सारे ऑप्शन्स वाढले, झोमॅटो हे ते स्विगी वगैरे. पूर्वीचे जे लोक होते ते काय एवढे फिट होते, कारण खरंच तेव्हा हे ऑप्शनच नव्हते. ॲक्च्युली चांगली गोष्ट होती, मी म्हणते की ऑप्शनच नव्हते. कारण घरी तुम्ही जेही बनवा ना, घरी तुम्ही काहीही बनवून खा, ते तुम्हाला म्हणजे अनहेल्दी नाही राहणार. पण बाहेरच्या गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी, हॉटेलिंगच्या बऱ्याचशा गोष्टी प्रिझर्व केलेल्या असतात, कोल्ड स्टोरेज प्रिझर्व केलेल्या असतात. मग त्या 3-3, 4-4 दिवसाच्या सुद्धा असू शकतात. कुठल्या प्रकारचं ऑइल ते वापरतात, कशा मेंटॅलिटीने ते बनवतात, जो बनवतो त्याची त्या दिवसाची खरंच आता ही खूप सूक्ष्म गोष्ट आहे, पण ही खरंच वर्क करते. तुम्ही बघा की जो स्वयंपाक बनवतो त्याचं मन कसं आहे, त्याच्या मनात काय चाललं आहे, त्या सगळ्या भावना ज्या असतात ना त्या स्वयंपाकामध्ये उतरत असतात. भले बिझनेस, आता तुम्ही म्हणाल की ताई तो बिझनेस आहे, आपण पैसे देतो, विकत घेतो, पण तरीही काही प्रमाणात का होईना ती गोष्ट त्याच्यामध्ये उतरते. त्यानंतर सेकंड थिंग जे म्हटलं की किती दिवसांचं असतं, काय असतं, कुठले कशा क्वालिटीचे प्रोडक्ट्स यूज करतात, आपल्याला काहीही माहिती नसतं. प्लस चव वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टींचा वापर केला जातो. खूप काही काही गोष्टी खूप अति प्रमाणात वापरल्या जातात. तेल अति प्रमाणात वापरलं जातं. आपल्या जिभेला जे सगळं चांगलं लागतं तर ते चांगलंच असतं असं नाही आहे. तर त्याच्यामुळे त्या गोष्टींवर कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. स्पेशली मी आता लहान मुलांनासुद्धा ही गोष्ट सांगेन, जर तुम्ही खरंच माझं ऐकत असाल. निष्ठासुद्धा खूप या गोष्टी फॉलो करते. कधीतरी तुम्हाला जेव्हा वाटतंय ना मध्येच कधीतरी की असं नाही, आपण माणसं आहोत की अगदी साधू संत नाही आहोत की एकदमच कंट्रोल करू शकतो. कधीही वन्स इन अ वाईल, 15 दिवसातून, महिन्यातून एकदा तुम्हाला असं वाटलं की काहीतरी छान जावं, खावं, जसं आपण चीट डे म्हणतो, तर तसं तुम्ही खा. पण सारखंच रेग्युलर म्हणजे क्रेविंग होते आणि सारखंच 2-2 दिवसांनी आपण बाहेरचं ऑर्डर करून खातोय. बघा, तुम्ही तिथेही पैसे खर्च करताय, त्यानंतर तुम्ही तुमची तब्येत खराब करून घेताय. आता तुम्हाला ताकद आहे म्हणून तुम्हाला आता ती गोष्ट जाणवणार नाही, पण हळूहळू ती तुमचं शरीर आतून पूर्ण डॅमेज करायला सुरुवात करते. तर म्हणून तुम्ही स्वतःला चेक करा ना की तुमची ताकद किती आहे, तुमचा स्टॅमिना किती आहे, तुम्ही चालू शकता का, 1 तास कंटिन्यू चालू शकता का, धावू शकता का. हे सगळं तुम्ही चेक करा, मग तुम्हाला कळेल की तुमची बॉडीची ताकद काय आहे आणि ती कशा प्रकारे वाढवली पाहिजे. ती घरच्या खाण्यानेच वाढणार आहे. कधीतरी एक म्हटलं जसं की एक चेंज म्हणून तुम्ही बाहेरचं खाताय ना कधीतरी, ती गोष्ट वेगळी आहे, पण सतत बाहेरचं सारखं खाऊ नका. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे वजन वाढण्याची. आजकाल जे हे सगळ्यांकडे बघितल्यावर दिसतं ना की अगदी कॉलेजच्या मुली, शाळेच्या मुली, त्यांचं सुद्धा वजन इतकं वाढलेलं असतं. त्याच्यामुळे हे जे सगळे PCODचे त्रास आहेत मुलींना, ते सगळे सुरू झालेत. पूर्वी असे काहीच, आम्हाला तरी असे अजूनपर्यंत मला असं पिरियड्सच्या बाबतीत कधीच असा एकही मंथ झाला नाही की म्हणजे जेव्हा डिलिव्हरी, प्रेग्नन्सी असते तेव्हा ठीक आहे, पण त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर कधीही असा मला स्किप झाला नाही आहे कुठलाही महिना किंवा काय. म्हणजे आपण ते लहानपणी त्या गोष्टी त्याच्या खाल्ल्याच नाही आहेत, आपल्याला माहीतच नव्हत्या. तर त्याच्यामुळे आपलं शरीर चांगलं आहे. तर तसंच तुमच्याकडे सुद्धा ऑप्शन आहे. असं नाही आहे की तुमच्याकडे ऑप्शनच नाही आहे. आपल्या मनावर, आपल्या जिभेवर जर आपण कंट्रोल करायला शिकलो ना, तर सगळ्या गोष्टी आपण अचीव करू शकतो. तर हे झालं खाण्याच्या बाबतीत. त्यानंतर दुसरी गोष्ट की मी आता स्वतः जे चालू केलं म्हणजे भाकरी. तुम्हाला सांगते, खूप फरक पडतो, खूप फरक पडतो. फक्त स्टाईल म्हणून नाही, खरंच फरक पडतो. तुम्ही खाऊन बघा. कारण चपाती आपण जेव्हा खातो ना, पोळी, त्याच्यामध्ये ऑलरेडी साखरेचं प्रमाण असतं, त्याच्यामध्ये ग्लुटेन असतं. मग त्याच्यामुळे ते आपल्याला शुगर हाईक करायला किंवा आता चालू करतं ते. आपलं पोट लगेच जडजड होतं. बघा, तुम्ही चपात्या खाल्ल्यात ना, पोट लगेच जडजड वाटतं. तर म्हणून मी भाकरी चालू केली आहे. पण मला खरंच त्याने खूप फरक वाटतो आहे. पोटाचं जे प्रमाण आहे ते बऱ्यापैकी आतमध्ये गेल्यासारखं वाटतं आहे. भूक सारखी खूप अशी लागत नाही आहे. तर जे आता खूप सारे इंटरनेटचे ऑप्शन्स आहेत, ChatGPT आहे. तुम्ही विचारू शकता त्यांना पण की मी सकाळी नाश्त्यामध्ये काय खाल्लं पाहिजे किंवा पूर्ण माझा दिवसाचा आहार कसा असला पाहिजे वगैरे, हे सगळं विचारू शकता. ते तुम्हाला खूप छान प्रकारे सजेस्ट करतात. तसं तुम्ही थोडंसं ॲप्लाय करायचा प्रयत्न करा. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही म्हणाल की ही खूप साधी गोष्ट आहे, पण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की जेव्हा पण आपण जेवतो, तर ते जेवताना आपण चावून चावून खाल्लं पाहिजे. जितकं तुम्ही चावाल ना, तितकं तुमचं अन्न आतमध्ये लवकर डायजेस्ट होईल. कारण
इथूनच पटापट गिळलं ना मग आतमध्ये त्याला वेळ लागतो डायजेशनला. तर मग म्हणून जेवताना पूर्ण चावून जेवा. त्यानंतर आपण जे मोबाईल वगैरे बघतो किंवा टी व्ही बघत जेवतो ना, तर नकळत आपल्याकडून खूप जास्त ओव्हर इटिंग केलं जातं. आपल्याला बघायचं असतं, इंटरेस्ट असतो म्हणून आपण मग इथे तोंडात घालत असतो. तसं नको व्हायला. जेवताना फक्त जेवणावरती कॉन्सन्ट्रेट करा. मला सांगा, जे आपले खरंच ऋषीमुनी, संत हे सगळे होऊन गेले, ह्यांनी ज्या आधी जे नियम घातलेले आहेत, ते इतके म्हणजे काय म्हणू त्यांना, की काय त्यांची दूरदृष्टी असेल, की खरंच एवढ्या साध्या गोष्टींनी सुद्धा किती फरक पडतो आपल्या संपूर्ण दिनचर्येमध्ये. आज अगदी किती लहान वयातल्या मुलांना हार्ट अटॅक्स वगैरे येतात. त्याचं कारणच हे आहे, की हे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं, स्ट्रेस लेवल खूप वाढतो आणि हे सगळं एकमेकांना इंटरडिपेंडेंट असतं. तुमचा स्ट्रेस वाढला, की तुमच्या क्रेविंग्स वाढतात, की तुम्ही उगाचच अननेसेसरी खाता. त्याच्याने मग तुमचं वजन वाढतं, मग कोलेस्ट्रॉल वाढतो, मग सगळे पुढचे आजार उत्पन्न होतात. तर मग ही चैनच आपल्याला कळते, की त्याचं मूळ कारण काय आहे. ते मूळ कारणालाच आपण जर हात घातला आणि ते बदलायचा प्रयत्न केला ना, तर आपल्या सगळ्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या आपोआप चांगल्या होतील. तुम्हाला खूप साऱ्या महागड्या जिम्समध्ये किंवा असं खूप काही महागडं करायची गरज नाही आहे. मला असं वाटतं, की जे रोजचं रुटीन आहे ना, ते रुटीनच जर आपण प्रॉपर ठेवलं, मुलांसाठी सुद्धा म्हणते, गृहिणींसाठी सुद्धा म्हणते, जे ऑफिस गोईंग आहेत त्यांच्यासाठी सुद्धा म्हणते आणि आपल्या सगळ्या जेंट्ससाठी सुद्धा म्हणते, की सगळ्यांनी एक छान असं रुटीन तुमचं सेट केलं आणि ते रुटीन तुम्ही फॉलो केलंत ना, हेल्दी लाईफस्टाईल तुम्ही फॉलो केलीत ना, तर कुठलेही आजार आपल्याला शिवणार नाहीत. थोडंफार होतं, पण ते अगदी जास्त लेवलला त्या गोष्टी होणार नाहीत. तर म्हणून अशा प्रकारे मी माझ्या हेल्थची काळजी घ्यायला सुरुवात केलेली आहे. आधी माहिती नव्हतं, आधी कोणी सांगणारं नव्हतं आणि काही कळतही नव्हतं. तर त्याच्यामुळे जसं चाललंय तसं चालू देत होती. पण आता जेव्हा कळायला लागलं आहे, आता जेव्हा सगळ्या गोष्टींची कारणं कळत आहेत, त्याच्यामध्ये काही गोष्टींचा स्वतःहून आपण अभ्याससुद्धा करायचा असतो, की काय खाल्लं पाहिजे, काय केलं पाहिजे. कारण तुम्ही घरातले मेन आहात. तुम्ही जे खाऊ घालताय ना, ते सगळे खात आहेत. मग त्याच्यामुळे तुम्हीच जर व्यवस्थित विचार केला, की खरंच सगळ्यांच्या जेवणामध्ये, नाश्त्यामध्ये काय असलं पाहिजे, की ज्यामुळे सगळ्यांना एक छान एनर्जी मिळेल. तर हा जर विचार केला ना, तर तुमच्या घरातल्या सगळ्यांची हेल्थ जी आहे ना, नेहमी चांगली राहील. तर म्हणून अशा काही गोष्टी मी फॉलो करते. तुम्ही कशाप्रकारे फॉलो करता ते पण मला सांगा. तुम्हाला काही म्हणजे प्रॉब्लेम्स आहेत, कोणाला वजन जास्त आहे, कोणाचं वजन कमी आहे आणि अगदीच कोणाला कळत नसेल ना, तर तुम्ही नक्की डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि पहिले आजार फाइंड आउट करा, की तुम्हाला आता त्या दिवशीच मला कुठल्यातरी एका ताईंनी मेसेज केला होता, की मला असा त्रास होतो आहे. तर म्हटलं, ताई डायरेक्ट कुठली गोष्ट करायची नाही. आता मी पण पहिले माझ्या पाठीचा चेकअप केला, सगळ्या गोष्टी चेक केल्या, त्याच्यानंतर फायनल मी विचार करते, की मी काय केलं पाहिजे. आणि खरंच सांगते, जिथपासून मी हे सगळं फॉलो करायला सुरुवात केली आहे, तिथपासून जे त्रास आहेत ना, ते खूप प्रमाणात कमी झालेत. आणि जसं मी तुम्हाला आधी म्हटलं, की आपल्याला फ्युचरच्या हिशोबाने विचार करायचा आहे. म्हणजे इन फ्युचर मला आत्ताही आणि इन फ्युचरही मला कोणावरही डिपेंडेंट राहायला नको. मला ॲटलिस्ट माझं जे काम आहे ते मला करता यावं. ह्यासाठी आपण स्वतःला फिट ठेवणं, स्वतःची काळजी घेणं, सेल्फ केअर करणं. फक्त वरून चेहऱ्यावर म्हणतात ना, की ते चेहऱ्याची स्किन केअर, ह्याची स्किन केअर ही फक्त करून उपयोग नाही आहे. आतून जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, आतून जर तुमचं डाएट प्रॉपर असेल, तुमचं जेवण छान असेल, तुमचं लाईफस्टाईल व्यवस्थित असेल, हेल्दी असेल, तर त्याचे रिफ्लेक्शन आहेत ना, ते तुमच्या स्किनवर, तुमच्या हेअरवर आपोआप दिसायला सुरू होतात. तर म्हणून तुम्हीसुद्धा आतून तुमच्यावरती काम करायला सुरुवात करा. तर अशा छोट्या काय गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करत राहते. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.